नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत। चला तर आज आपण निर्देशक भूमितीमध्ये रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र कसं असतं ते या ठिकाणी शोधूया। चला, या ठिकाणी रेषाखंड एबी नावाचा रेषाखंड काढलेला आहे। या एबी नावाच्या रेषाखंडावरती पी हा बिंदू असा घेतलेला आहे। ह्या पी बिंदूमुळे ह्या रेषाखंडाचं दोन समान भागात विभाजन केलेले मित्रांनो, ही खूण दिसते तुम्हाला। समान भागात हे अंतर आणि हे अंतर सारखं म्हणून दोन समान भागात विभाजन करणारा हा पी बिंदू आणि ह्या पी बिंदूचे निर्देशक म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत आपल्याला या ठिकाणी शोधायची। मग आता पहा, या ठिकाणी जर हे अंतर आणि हे अंतर सारखं असेल तर हे गुणोत्तर कसं असेल? मग एम ची जी किंमत असेल तीच किंमत एन ची असली पाहिजे, नाही का? म्हणजे हे गुणोत्तर एकाच एक असं गुणोत्तर असेल म्हणजे एम आणि एन ह्या दोन्हींची किंमत समान असेल। ओके, तर या ठिकाणी मित्रांनो चला विभाजनाचं सूत्र वापरूया। विभाजनाचं सूत्र सांगतं एक्स बिंदूचा निर्देशक काढायचा असेल ह्या बिंदूचा, तर विभाजनाचं सूत्र काय सांगतं? एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन छेदस्थानी एम अधिक एन, राईट? बरोबर, जिथे एम आहे त्या एम च्या जागेवर एन ठेवणार मित्रांनो। एन एक्स टू प्लस एन एक्स वन जसेच्या तसे छेदस्थानी यम, पुन्हा यम, यम च्या जागेवर एन घ्या आणि तुमचा पुढचा एन जसाच्या तसा। जिथे यम होता ना तिथे फक्त एन टाकला, बाकी काही केलं नाही। बरोबर, चला एन इथे एन ला कॉमन घ्या। कंसात एक्स टू प्लस एक्स वन छेदस्थानी किती झाले तुमचे? यम, एन अधिक एन म्हणजेच दोन एन झाले मित्रांनो। इथला एन आणि हा एन कॅन्सल करू शकतात तुम्ही आणि म्हणून किती उरतील वरती बघा? एक्स टू प्लस एक्स वन छेदस्थानी टू, ही एक्स ची किंमत आली। याला पाहिजे असेल तर तुम्ही असं पण लिहू शकतात, एक्स वन प्लस एक्स टू छेदस्थानी दोन, अशाही पद्धतीने एक्स वन आधी लिहून मग नंतर एक्स टू घेतला तरी चालतो। जसा तुमचा एक्स निर्देशक काढला तसाच ह्या बिंदूचा वाय निर्देशक शोधूया। मग तो असेल वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन छेदस्थानी एम अधिक एन। ओके, जिथे एम तिथे एन ठेवायचं फक्त, बाकी काहीच करायचं नाही। बरोबर, चला एम च्या जागेवर एन वाय टू प्लस एन वाय वन छेदस्थानी एम च्या जागेवर पुन्हा एन अधिक तुमचा वरचा एन जसाच तसा। पहा मित्रांनो, इथे एन आहे, इथे एन आहे, एन ला कॉमन घ्या। कंसात किती येतील? y2 प्लस y1 छेदस्थानी एन अधिक एन म्हणजे किती एन झाले तुमचे? दोन एन। ओके, एन ला काय करू शकतो आपण? कॅन्सल करू शकतो। मग एन जर कॅन्सल झाला तर उरलेच किती तुमचे? y2 प्लस y1 छेदस्थानी फक्त दोन। हे लक्षात घ्या, हा एन गेला, हा एन गेला। जसं इथे सुद्धा हा एन आणि हा एन गेल्यानंतर आपण खाली दोन उरले होते, तसंच एन कॅन्सल झाला, y2 प्लस y1 छेदस्थानी तुमचे दोन, हा तुमचा वाय आला। ओके, मग हेच आता निर्देशक आपण असं लिहू शकतो, पी बिंदू त्याचे निर्देशक एक्स कॉमा वाय बरोबर। आता एक्स ची किंमत काय काढली? एक्स वन प्लस एक्स टू, एक्स वन प्लस एक्स टू छेदस्थानी दोन आणि वाय ची किंमत वाय वन प्लस वाय टू, y1 प्लस y2 छेदस्थानी दोन। हे जे निर्देशक आले ते ह्या मध्यबिंदूचे निर्देशक आले, लक्षात घ्या। काय नाही, फक्त दोन्ही टोकाचे जे बिंदू अंत्यबिंदू आहे त्यांच्या एक्स निर्देशकांची बेरीज त्याला छेदस्थानी दोन करायचे, त्याचबरोबर वाय निर्देशकांची बेरीज त्याला छेदस्थानी दोन करायचे, तर मध्यबिंदूचे निर्देशक तुम्हाला मिळतात। अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहून घ्या। चला मित्रांनो, चौथं उदाहरण बघा। रेख एबी हा वर्तुळाचा व्यास असून पी हे केंद्र आहे। या ठिकाणी मी वर्तुळ काढलं, वर्तुळाचा हा व्यास आहे एबी आणि पी हे वर्तुळाचं केंद्र आहे। वर्तुळाचे केंद्रबिंदू पी त्याचे निर्देशक या ठिकाणी दिले मित्रांनो तुम्हाला -2,0 हे पी बिंदूचे निर्देशक आहेत। ए बिंदूचे निर्देशक 2,-3 दिलेत आणि बी बिंदूचे निर्देशक दिलेले नाहीत, ते शोधायचे आपल्याला आणि म्हणून मी त्याला x2 y2 हे तुमचे x1 y1 असतात, हे तुमचे x2 y2 असतात आणि हे मधला जो मध्यबिंदू असतो हा मध्यबिंदू आहे ह्या ठिकाणी,
कारण हा जर व्यास असेल तर ही इथली तुमची त्रिज्या आहे, हे अंतर आणि हे अंतर तुमचं सारखं झालं, म्हणजे 100% पी हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. मग या ठिकाणी पहा, मी ए बिंदूचे निर्देशक इथे लिहिलेत मित्रांनो, बी बिंदूचे निर्देशक दिलेले नाही, त्याला x2 y2 म्हटलं, आणि पी बिंदू हा तुमचा वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू, परंतु एबी नावाच्या रेषाखंडाचा तो मध्यबिंदू असल्यामुळे, का, कारण हे दोन भागात विभाजन झालेलं आहे. ओके, त्याचे निर्देशक सुद्धा घेतले -2,0, त्याला x, y म्हणत असतो. ओके, मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला बी बिंदूचे निर्देशक शोधायचे आहेत, तर मध्यबिंदूचं सूत्र आपण ह्या ठिकाणी लिहिणार. मध्यबिंदूचं सूत्र काय सांगितलं, जर मधला बिंदू तुमचा हा जो मध्यबिंदू आहे त्याचा x निर्देशक, x काय असतो, बरोबर x1 + x2 छेदस्थानी 2 असं आपलं सूत्र ठरलेलं आहे. ओके, मग ह्या ठिकाणी पहा, x म्हणजे किती मित्रांनो, x म्हणजे हे -2, मग ह्या x च्या ठिकाणी मी -2 लिहिणार, बरोबर. x1 ची किंमत किती आहे तुमची 2, अधिक x2 ची किंमतच नाही, मग ती शोधायची, म्हणून ती x2 जशीच्या तशी, आणि छेदस्थानी हे तुमचे 2, सूत्रातले 2 जशीच्या तसे. चला तिरकस गुणाकार करा, यांनी याला गुणू शकतात तुम्ही, नाही का, 2 × 2 म्हणजेच किती झाले, 2 दुने 4, 2 दुने 4, बरोबर. इकडे किती आले तुमचे 2 अधिक x2. ओके, आपल्या सोयीसाठी तुम्ही पाहिजे असेल तर याला इकडे असं लिहू शकता, 2 अधिक x2 बरोबर हा -4 इकडे आला. चला, आणि पुढे जाऊन तुम्ही याला कसं लिहिणार मित्रांनो, x2 बरोबर हे -4 आणि अधिक 2 इकडे गेल्यानंतर काय झाले तुमचे -2 झाले मित्रांनो, आणि म्हणून x2 बरोबर पहा -4 आणि -2 म्हणजेच किती झाले तुमचे -6. कसली किंमत आली, x2 ची. x2 म्हणजे बी बिंदूचा x निर्देशक आहे. चला आता y2 शोधूया. y2 शोधण्यासाठी पुन्हा तसंच, हे जसं सूत्र पहिलं घेतलं आपण याच्या पद्धतीने सूत्र लिहिणार. काय ते y निर्देशकाचं, y बरोबर y1 + y2 छेदस्थानी 2 आहे. चला, y किती आहे तुमचा, y या ठिकाणी 0 आहे बघा, म्हणून मी या ठिकाणी 0 लिहिणार, बरोबर. y1 किती मित्रांनो, या ठिकाणी -3 आहे, ते -3 ठेवा, अधिक तुमचा y2 ची किंमत माहित नाही, म्हणून ती शोधायची आपल्याला, छेदस्थानी तुमचे हे 2 जशीच्या तसे. चला तिरकस गुणाकार, 2 0 गुणल्यानंतर 0च होतील, बरोबर. उरले किती, -3 अधिक y2. लक्षात घ्या, 2 × 0 म्हणजे 0 झाले, उरलेत -3 अधिक तुमचे y2. याचाच अर्थ y2 बरोबर हे -3 इकडे गेले, पलीकडे गेले, काय झाले, +3. y2 ची किंमत किती आली, +3. मग जो तुम्ही हा बी बिंदू घेतला, ह्या बी बिंदूचे निर्देशक, बी बिंदूचे निर्देशक पहा किती शोधला, x निर्देशक तुमचा किती, या ठिकाणी -6, आणि y निर्देशक किती आहे तुमचा 3. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्या. चला 5चं उदाहरण बघा. बिंदू A 8,9 आणि B 1,2 यांना जोडणारा रेख AB, या ठिकाणी मी AB नावाचा रेषाखंड काढलेला दिसतो मित्रांनो. AB रेषाखंडावरती हा P बिंदू या रेषाखंडाचं विभाजन करतो कोणत्या गुणोत्तरात, यमास n ह्या गुणोत्तरात विभाजन करतो. आणि त्या P बिंदूचे निर्देशक सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेले K,7. मग आता हे जे विभाजन केलेलं आहे ते विभाजन कोणत्या गुणोत्तरात, याचा अर्थ m छेदस्थानी n याची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची, यांचं गुणोत्तर आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण हे A आणि B बिंदू या ठिकाणी लिहिलेत, त्याच्यावरती P बिंदू घेतलेला आहे. हे तिन्ही बिंदू मी या ठिकाणी आणलेत बघा, A बिंदू, B बिंदू आणि P बिंदू. P बिंदू हा ह्या रेषाखंडावरती आहे, तो मध्ये सेंटरला आहे का ते माहित नाही आपल्याला. ओके, तर या ठिकाणी पहा, मग आपण हे बिंदू अशा पद्धतीने घेतल्यानंतर हा जो A बिंदू असतो त्याचे निर्देशक असतात मित्रांनो x1 y1, याचे निर्देशक असतात x2 y2,
आणि याचे निर्देशक काय घेतो आपण x, y आहे की नाही. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आता विभाजनाचं सूत्र आपण घेणार आहोत. चला तर विभाजनाचं सूत्र पहा. x बरोबर म्हणजे p बिंदूचे निर्देशक x बरोबर काय असतं m x2 प्लस n x1 छेदस्थानी m अधिक n असं सूत्र आहे. तर या ठिकाणी मला सांगा x बरोबर किती घ्यावे लागणार तुमचे. x बरोबर k बघा या ठिकाणी x आहे x बरोबर k बरोबर m माहित नाही m जसाच तसा x2 ची किंमत किती घेणार मित्रांनो या ठिकाणी 1 आहे म्हणून मी कंसात 1 लिहिला अधिक n जसाच तसा x1 ची किंमत 8 आहे तो कंसात टाकतो 8 छेदस्थानी m अधिक n जशीच्या तसे काहीच बदल केला नाही. नंतर हा k बरोबर पाहता एकाने m ला गुणलं m गुणिले 1 म्हणजेच k बरोबरचं चिन्ह आहे. m गुणिले 1 म्हणजेच m n गुणिले 8 म्हणजेच 8n छेदस्थानी m अधिक n याला नंबर 1 म्हणूया. त्याच्यानंतर आपण y निर्देशक घेणार विभाजनाच्या सूत्रानुसार. y निर्देशक पहा my2 प्लस ny1 छेदस्थानी m अधिक n राईट. चला या ठिकाणी किमती ठेवूया मित्रांनो. y ची किंमत या ठिकाणी 7 घ्यावी लागेल तुम्हाला. 7 घेतली बरोबर m जसाच्या तसा y2 तुमचे 2 आहेत म्हणून मी या ठिकाणी छोटासा लहान कंस करतो. लहान कंसात 2 ठेवले. n तुमचा जसाच तसा y1 ची किंमत 9 आहे लहान कंसामध्ये ठेवतो 9 छेदस्थानी m प्लस n जशीच्या तसे. ओके आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. 7 गुणिले हे का बघा 7 गुणिले m अधिक n बरोबर. आता यांचा गुणाकार करा. m न 2 ला गुणल्यानंतर 2m n न 9 ला गुणल्यानंतर 9n राईट. ओके आता 7 m ला n ला गुणा 7 गुणिले m म्हणजे 7m 7 गुणिले n म्हणजे 7n बरोबर तुमचे 2m अधिक 9n जशीच्या तसे. फक्त याला गुणून घेतलं पुढचं उजवी बाजू तुमची जशीच्या तशी. आपण आता काय करणार डाव्या बाजूला m चे पद घ्या आणि उजव्या बाजूला n चे पद घ्या म्हणजे हे 7m जशीच्या तसे. पलीकडचे 2m इकडे आले तर वजा 2m झालेत बरोबर. इकडे किती उरलेत मित्रांनो 9n राईट. चला इकडचे 7n पलीकडे पाठवा म्हणजे ते वजा 7n होतील. मग 7m मधून 2m गेल्यानंतर तुमचे 5m उरलेत बरोबर. 9n मधून 7n गेले तुमचे 2n उरलेत मित्रांनो. आता पुढे काय झालं पहा. मग 5m बरोबर जर 2n असतील तर आपण हा m ह्या ठिकाणी जसाच तसा ठेवूया. बघा m छेदस्थानी तुमचा n म्हणजे n कडे छेदस्थानी आला m छेदस्थानी n बरोबर. इकडे तुमच्या उजव्या बाजूला 2 उरलेले होतेच आणि इकडचे 5 तिकडे जातील छेदस्थानी 2कडे म्हणजेच काय झाले तुमचे 5. मग हे जे गुणोत्तर होते कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा. हे जे गुणोत्तर होते m छेदस्थानी n बरोबर किती आले 2 छेदस्थानी 5 हे गुणोत्तर मिळालं मित्रांनो. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला k ची किंमत काढायला सांगितली. मग आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया ठीक आहे. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके मग 1 मध्ये ठेवायचे समीकरण 1 मध्ये म्हणून k. आता k जसाच तसा k ची किंमत काढायची तुम्हाला. k बरोबर m च्या जागेवर आता काय करूया m च्या जागेवर 2 ठेवूया आणि n च्या जागेवर 5 ठेवूया. मग m च्या जागेवर किती घेणार 2 कारण ही 2 किंमत आहे. हे 8 जशीच तशी मित्रांनो पहा हे 8n आहे 8n किती घेणार तुम्ही 5 छेदस्थानी तुमचे m अधिक m आणि n ची बेरीज आहे म्हणजे 2 ची 5 ची बेरीज आहे. m ची किंमत 2 आणि n ची किंमत 5 म्हणून 2 ची 5 ची बेरीज लक्षात घ्या. याच्यात किंमत ठेवतो आपण 1 मध्ये बरोबर. आता वरती किती झाले मला सांगा. हे 2 जसेच तसे 8 पंचे तुमचे 40 झाले छेदस्थानी 5 आणि 2 7 झाले बरोबर. वरती 42 आले मित्रांनो छेदस्थानी 7
हा तुमचा के आहे, भाग देऊ शकतात, पाहिजे असेल तरी इकडे लिहितो मी आता. के बरोबर 7 × 7 7 × 42 म्हणजेच के ची किंमत किती आली तुमची 7. लक्षात घ्या के ची किंमत 7 आली. आणि हे गुणोत्तर जे मिळालं होतं हे गुणोत्तर तुम्ही असं लिहू शकता यमास n बरोबर 2/5 असंही उत्तर लिहिता येते. हे उत्तर चालेल किंवा हे उत्तर चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो तर ह्या गुणोत्तरात विभाजन करतो मित्रांनो. आणि के ची किंमत सुद्धा आपण 6 काढलेली. अतिशय सोपं उदाहरण व्यवस्थित लिहून. चला मित्रांनो 6वं उदाहरण बघा. 22,20 आणि 0,16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला काढायला सांगितले. समजा मी ह्या बिंदूला ए म्हटलं आणि ह्या बिंदूला बी म्हटलं, त्याचे निर्देशक लिहिले. आणि ह्या दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडावरती एक मध्यबिंदू आहे. त्या मध्यबिंदूला यम नाव दिलं आपण. लक्षात घ्या. म्हणजे साधारणपणे ती आकृती कशी असू शकते अशा पद्धतीची. हा इथे ए बिंदू आहे, इथे बी बिंदू आहे आणि इथे मध्यवर्ती तो जो यम बिंदू आहे त्याचे निर्देशक आपण या ठिकाणी घेतले x, y. या मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला या ठिकाणी शोधायचे मित्रांनो. आणि मग पहा या ठिकाणी हा जो ए बिंदू घेतला याचे जे निर्देशक आहे त्यांना आपण काय म्हणत असतो x1, y1. आणि हा जो बी बिंदू असतो त्याचे निर्देशक काय असतात तुमचे x2, y2. आणि हे तुमचे x, y आहेतच ऑलरेडी. ओके, अशा पद्धतीने. आणि बस आता रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र आपण या ठिकाणी वापरूया. मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे म्हणून मध्यबिंदूचं सूत्र आपण वापरणार. आणि म्हणून बघा x बरोबर x निर्देशक x बरोबर x1 अधिक x2 छेदस्थानी 2 आणि y निर्देशक असतो तुमचा y1 अधिक y2 छेदस्थानी 2. हे मध्यबिंदूचं सूत्र आहे. चला आपण या ठिकाणी किमती ठेवूया मित्रांनो. सांगा मला आता. बरोबर x1 ची किंमत 22 अधिक x2 ची किंमत या ठिकाणी 0 आहे. छेदस्थानी तुमचे 2. 22 मध्ये 0 मिळवले म्हणजे 22च. 22 छेदस्थानी 2 आणि 22 ला 2 ने जर भाग दिला तर उत्तर येतं तुमचं 11. x किती आला तुमचा 11. तसंच आपण आता y काढूया. y निर्देशक y1 ची किंमत तुमची या ठिकाणी किती आहे 20 अधिक y2 ची किंमत तुमची 16 आहे मित्रांनो. ती 16 ठेवली. छेदस्थानी हे तुमचे 2. अशा पद्धतीने. बरोबर. चला आता 20 आणि 16 यांची जर बेरीज केली तर 36 झाले. आणि 36 छेदस्थानी 2 आणि 36 चे निम्मे करायचे 2 आणि भागणे म्हणजेच किंवा बे 1 बे आणि बे 8 16 म्हणजे 18 येतील नाही का. 18 दुणे 36 होतात. 36 ला 2 ने भाग दिला 18 आले आणि हा y मिळाला तुम्हाला. मग y निर्देशक 18 मित्रांनो, x निर्देशक 11 आहे. म्हणून या ठिकाणी मध्यबिंदूचे जे निर्देशक आपल्याला शोधायचे होते मध्यबिंदूचे निर्देशक ते जे मिळाले तुम्हाला x 11 आणि y 18 ते आपण या ठिकाणी लिहू शकतो 11 आणि 18. ओके, अशा पद्धतीने आपण मध्यबिंदूचे निर्देशक काढलेले अतिशय सोपं उदाहरण आहे. चला तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. धन्यवाद.